हाय हॅलो मैत्रिणी, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. हे पहा मैत्रिणी, मी आहे ना आज जरा दादाला लेट झालेला आहे, माझ्यामुळे नाही त्याच्यामुळे लेट झालेलं आहे. त्याला मी अगोदर सोडून येते आणि नंतर तुम्हाला सांगते मी डब्याला नाश्त्याला काय बनवलंय. तर पहा मैत्रिणी, मी आता दादाला आलेली आहे सोडून, घरी आलेली आहे. आता मी ना त्यांना दोघाला डब्याला नाश्त्याला काय बनवलंय ना ते तुम्हाला मी दाखवते. हे पहा इथं करीत आहे छोट्या बेबीसाठी डब्याला, त्याला नाश्त्याला आज ना भजी पाव पाहिजे होती, त्यामुळे ना इथं मी त्याच्यासाठी भजी तळते आणि पाव रात्रीच आणले होते. चला भाजी काय बनवली ती दाखवते. हे पहा इथं केलाय मी सुक्का पत्ता कोबी, इथे ठेवले मालकाला दूध गरम करून, हे केले तर पाव गरम, आणि इथं ना साधी पोळी केली, ही केली यामध्ये मला भाकरी दुपारी जेवणात, आणि याच्यामध्ये ना दादाला केला होता फोडणीचा भात, त्याचा डब्बा भरून दिलेला आहे. त्याच्यामुळे हे पहा मी एवढे केले आज नाश्त्याला डब्याला. चला मैत्रिणी, मी आहे ना आता पटपटी भजी तळून घेते, कारण मला छोट्या बेबीला अजून आंघोळ घालायची आणि मालकाचं नाही आवरलं तर मला परत त्याला सोडायला जायचंय. पहा मैत्रिणी, आता दोघाचे राहिले, दोघांचे डबे भरलेत, त्यांना सोडायला जाते. हे डबे बी भरत नाहीत आणि साधं खाली पण नेत नाहीत, खाली जातात गाडी काढते उभा राहतात आणि मला सांगते डबे घेऊन खाली ये. म्हणजे पहा आमच्या महाराजांचा एवढा राजेशाही थाट आहे ना आमच्या मालकाचा, आमच्या मालका एवढा राजेशाही थाट कोणाचाच नाही. सगळ्यात सुखी प्राणी म्हणजे आमचे मालक. दर नाही दर दर, हे तुझा टिफिन आणि पप्पाचा पप्पाकडे दे, ब्रोचा त्याच्या सोबतच दिलाय. चल घे, बस लवकर, बस लेट होत आहे, बस. लय मजा आहे नवऱ्याची. सगळ्यात सुखी प्राणी म्हणजे तुम्ही येतो. बेबी हॅम दे ना. तुम्ही सुखी, मी नाही, तुम्ही माहितलं का मालक मला म्हणते सुखी मैत्रीण, तुम्ही सांगा सुखी ते आहेत का मी येतं. बाय बेबी, बाय. बरं बाबा मी सुखी, ओके बाय. पहा मैत्रीण, आता ना जाऊस तर किती घरात पसारा होतो. पाहिजे किचनवरती मी तरी पण किचन थोडं आवरलं होतं त्यांच्या इकडं. भांडी इथं ना टेबल फुल भरलाय आणि बेड आहेत ना मी आवरून ठेवलेले आहेत. चला तर मैत्रीण, मी आहे ना एवढा पसारा ते आवरून घेते आणि नंतर घर आवरल्यानंतर तर पसारा तर मी नाश्ता करणार आहे. चला मैत्रीण, मग बाय, परत भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.